सिद्धगिरी हॉस्पिटलवर हृदयरोगासंबंधातील माहिती आमच्या डॉक्टर गणेशने दिली आपल्याला आणि डॉक्टर प्रकाशने जी पण दिली. तर ज्या हृदयरोगासंबंधीतील जेवढेही आजार आहेत त्या आजारांच्या संबंधात सांगितलं की जे हृदयाला होल असतात काही जन्मजात लहान बालिकांना तर ते होल ओपन करून पूर्वी मुजवायचे, तर आत्ता आतल्या आतच बंद करता येतं आणि ती एक तंत्रज्ञान आमच्या डॉक्टर गणेशजी यांच्याकडे आहे. ती नारायण हृदयालय बेंगलोरला अनेक वर्ष ह्याच्याकरता प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि ओपन सर्जरी न करता ते बंद करण्याची आणि सरकारी योजनेत मोफत, आणि समजा सरकारी योजनेत बसत नाही तर त्यांना अत्यंत कमी खर्चात हे करून दिली जाणार आहे. आणि त्याच्याबरोबर हे एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी ह्यासुद्धा आपण जवळजवळ मोफतच केलेले आहे. आणि समजा ज्यांना योजनेत बसत नाही त्यांना कमीत कमी खर्चात करून द्यायचं असं आपण ठरवलेले आहोत. त्यासुद्धा याचा लाभ गरजू लोकांनी जरूर घ्यावं अशी माझी विनंती राहील. ओके, तर आता आपल्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जे हृदयरोग संबंधित आजार, त्याचे होणारे आधुनिक उपचार, त्याच्यासाठी लागणारे व्यवस्थित मेडिसिन्स याबद्दल सुविधा जी चालू आहे त्याची थोडक्यात माहिती म्हणजे करोनरी अँजिओग्राफी, करोनरी अँजिओप्लास्टी, पेरिफेरल अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी. याच्या व्यतिरिक्त स्ट्रक्चरल हार्ट इंटरव्हेन्शन, जे हृदयामध्ये जन्मजात एखाद्या व्यक्तीला असणारं होल, छिद्र, ज्याच्यामध्ये अशुद्ध आणि शुद्ध रक्त मिक्स होतं, असे होल ट्रान्स कॅथेटरनं क्लोज करण्याची सुद्धा सुविधा आपण चालू केलेली आहे. याच्यासोबतच एखाद्या व्यक्तीच्या हृदयातून होणारं एक्स्ट्रा बीट ओरिजिन, किंवा ज्याला आपण म्हणतो की हृदयाची लय अनियमित झालेली आहे, त्याचा स्टडी करणं, EP स्टडी करणं, आणि त्याचे जे आधुनिक उपचार आहे ज्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन आलं, हे पण चालू आहे. त्यासोबतच एखाद्याला लागणारा परमनंट पेसमेकर, सिंगल चेंबर, ड्युएल चेंबर, त्यानंतर एखाद्याचे पंपिंग कमी असल्यामुळं हार्ट रेट इतक्या जास्त पद्धतीनं वाढतो की जो की जीवाला